नमस्कार मित्र, मी कमलेश चव्हाण. माझे गुरुदेव श्री प्रकाश नारकर सरांनी गड किल्ले, इतर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुशिल्पीय वारसे, गावांच्या नावांचा इतिहास, आडनावांचा इतिहास आणि इतरही पुष्कळ गोष्टी अभ्यासासाठी, लोकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी अतिशय आटोकाट प्रयत्न केले. सरांचे मान्य होते की प्रत्येक गावातील प्रत्येक मुलाला त्याच्या गावात कोणकोणते ऐतिहासिक वारसे आहेत आणि त्यांचा आपल्याला जीवनात काय उपयोग आहे, त्याचा समाज मनावरती कोणता दूरगामी परिणाम घडू शकतो, याचा परिपूर्ण शास्त्रोक्त अभ्यास असावा. अलीकडे हे काम युट्यूब इन्फ्लुएन्सर अतिशय मेहनतीने करतात. मी देखील तेच करण्याचा प्रयत्न करणार आहे. फरक एवढाच की यामध्ये नारकर सरांच्या लेखनासोबत तात्कालीन अभ्यासकांचे मार्गदर्शन आणि आतापर्यंत सापडत असलेले लिखित पुरावे, संदर्भ हे देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्यांचं सौजन्य, ज्यांचं मार्गदर्शन आहे त्याचा उल्लेख आपल्याला आढळेल आणि आमच्या चॅनलच्या नावाप्रमाणे लेख पूर्ण वृत्त असल्याचं जाणवेल. सरांना मानवंदना म्हणून पहिल्या व्हिडिओकडे जाताना परिपूर्ण अंगाने किल्ले पाहण्याची सुरुवात करताना सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षक दुर्ग म्हणजेच पद्मदुर्ग, सर्जेकोट, राजकोट आणि निवती असा प्रवास आपण सर्व करणार आहोत. हा आमचा प्रयत्न जर जिल्हावासी आणि अभ्यासकांच्या पसंतीला आला तर नारकर सरांचे गडकिल्ले, ऐतिहासिक वारसे, विविध मंदिरे, मूर्त्या, कातळशिल्पे, देश विदेशातील गणपती आणि इतर मूर्त्या, गावांच्या नावाचे रहस्य, आडनावांचा इतिहास, देवरायांचा इतिहास वगैरे 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 असे जवळपास 200 पेक्षा जास्त लेख आहेत. विषयाची परिपूर्ण अंगाने माहिती घेताना स्थळाची माहिती, प्रवास मार्गदर्शन, प्रवासी अनुभव, वाजवी निवास सुविधा, स्थानिक खाद्यपदार्थ, स्थळ भेटीचा सर्वोत्तम काळ, प्रवास बजेट, हवामान आणि इतर सुरक्षिततेचे उपाय, गाईड संपर्क आदी सविस्तर माहिती यातून हळूहळू येत जाईल. प्रथमतः सर्वांचा लाडका चिरपरिचित सिंधुदुर्ग किल्ला. मित्र, सिंधुदुर्ग किल्ला यावर भाग बनवण्यापूर्वी मी याआधी सर्व युट्यूबवरचे व्हिडिओ बऱ्यापैकी नजरेखालून घातलेले आहेत. यासोबतच सर्वात महत्वाचे म्हणून इतिहास हा घडून गेलेला असल्यामुळे बनावट सांगता येऊ शकत नाही. याकरिता सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास, त्याचे स्थापत्य, महाराजांच्या आरमारी धोरणावरती अनेक नामवंत इतिहासकारांनी आणि लेखकांनी सविस्तर केलेले लेखन म्हणजे जसे आप्पा परब यांचे पुस्तक किल्ले सिंधुदुर्ग, प्रके खानेकर यांची पुस्तके दुर्गगाथा, सांगाती सह्याद्रीचा, कोकणचे किल्ले, आपले लाडके गोनीदा यांची पुस्तके दुर्गदर्शन किल्ले, गहखरे सरांचे पुस्तक महाराष्ट्रातील किल्ले, निपू भावे सरांचे पुस्तक मराठा आरमार, सचिन